29 महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात नुसत्या काँग्रेस पक्षाचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर अतिशय सोपा मुद्दा आहे. बघा, संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेसला 324 एवढे नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत. पहिला मुद्दा, कोणता नेता नाही, स्थानिक पातळीवरचं मोठं राजकारण नाही, अतिशय ॲडव्हर्स परिस्थिती आहे. म्हणजे इव्हन जे मीडिया आहे, सोशल मीडिया म्हणा किंवा जो मल्टीमीडिया म्हणा किंवा न्यूज चॅनलवाले म्हणा, हे तर काँग्रेसला गणतीतच धरत नाही, ते ऑप्शनला ठेवतात. मूळ राजकारणामध्ये फक्त भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, त्यामध्ये शिंदे सेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा ते पुरेपूर विचार करतील. पण काँग्रेसचा विचार हे मीडियावाले सुद्धा घेत नाही, ही परिस्थिती आहे. पण जर आपण ही निवडणूक पाहिली तर शहरी भागामध्ये काँग्रेसला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, भिवंडी आहे, चंद्रपूर आहे, लातूर आहे, अमरावती आहे, काय म्हणतो आपण त्याला, कोल्हापूर आहे, नागपूर, विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरामध्ये आहे आणि अकोलामध्ये आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे बऱ्यापैकी नगरसेवक हे निवडून आले. 3 ठिकाणी महापौर पदाच्या रेसमध्ये आहे, 5 ठिकाणी त्यांची अलायन्समध्ये ते जवळपास म्हणजे आघाडीमध्ये जाऊन ते महापौर त्यांचा किंवा इतर त्यांच्या अलायन्सचा पार्टीचा होऊ शकतो. म्हणजेच की हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी झाल्यापासून मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याचं चांगलं काम मला तरी वाटते हे काँग्रेसच्या दरम्यान त्यांनी केलेलं आहे. आणि माझं अजून एक स्पष्ट मत आहे, तुम्ही पूर्ण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भावनेचं राजकारण, मग ते भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, दोन्ही शिवसेना असो किंवा मनसे असो, यावर सगळा फोकस होता. आणि सगळा फोकस त्यांच्यावर असताना फक्त भावनेच्या राजकारणावर, बाळासाहेबांचे विचार असतील, हिंदुत्वाचा विचार असेल, पण या पलीकडे विकासाच्या मुद्द्यावर एकही नेता बोलताना आपल्याला दिसत नाही किंवा दिसला नाही. जेही दिसलं हे थोड्याफार प्रमाणात होतं, काहीतरी एक सबस्टिट्यूट पुरवणी लावल्यासारखं. पण काँग्रेसचा तसा नाही. म्हणून काँग्रेसला मुंबईमध्ये 24 जागा मिळणं म्हणजे मनसेची आज एवढी हवा होती की मनसेच्या राज ठाकरे साहेबांच्या नुसत्या भाषणाने कितीतरी वातावरण त्या दिवशी बदलवून टाकलं. पण त्यांच्या मनसेच्या उमेदवारांच्या निवडीमध्ये ते बदल करू शकले नाही. पण काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या सोबत असताना 24 जागा निवडून आणू शकतात. म्हणजेच की काँग्रेसची जी भूमिका आहे ही जनतेला काही प्रमाणात का होईना पटते. आणि विशेषतः काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे हे ते जनता ॲक्सेप्ट करते, हे मात्र नक्की.